अकोले तालुका हा एक आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. कणखर आदिवासी बांधवांचे वास्तव्य सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेलं आहे. तुटपुंज्या पैशावर प्रपंच चालवण्याची वेळ या बांधवांवर असते. तर मग लग्न समारंभासाठी पैसा कुठून जमा करणार असे अनेक प्रश्न या ठिकाणी आल्यावर उपस्थित होतात. एकीकडे लग्नासाठी मुलीच्या बापाकडे पैसा नाही, यामुळे अनेक बापांनी आत्महत्येचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवलं. तर काही ठिकाणी हुंडा देण्यासाठी बापाकडे पैसा नाही, या बापाच्या सततच्या दारिद्र्यापायी बापाचं ओझं कमी करण्यासाठी मुलींनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. हुंड्याचा मानपान बंद करण्यासाठी अनेक माध्यमांनी आणि संघटनांनी हुंडाबंदीसाठी अभियान सुरू करून सार्वजनिक विवाह सोहळे सुरू केलेत. अतिशय कमी खर्चात विवाह सोहळे पार पाडले जात आहेत आणि या उपक्रमात अनेकांनी सहभाग देखील घेतला आहे. असाच एक 8 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा निसर्गाच्या सानिध्यात संपन्न झाला. अकोले तालुक्याचे आदिवासींचे नेते अशोकराव भांगरे यांनी भंडारदरा डॅमजवळ 8 जोडप्यांचे सामुदायिक पद्धतीनं विवाह सोहळ्याचं आयोजन करून लग्न लावून दिले. या विवाह सोहळ्यामध्ये पंचपक्वान्नांचे जेवण, सुरू असलेला अंब्रेला फॉल, पक्ष्यांची किलबिलाट, घनदाट अमराई, हवेतील गारवा आणि वऱ्हाडी मंडळींच्या चेहऱ्यावरील तो आनंद काहीतरी वेगळंच सांगून जात होता. या प्रसंगी आयोजक अशोक भांगरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एक विवाहाची चळवळ आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी मिळून सुरू केली आणि त्या चळवळीला यश आलंय. प्रथमतः आम्ही सर्वांनी ठरवलं, जे मानपान असतो, फेटा, टोपी, टावेल हे सर्व बंद करायचे आणि आदिवासी समाजाच्या शेतकऱ्याला कर्जबाजारी होऊ न द्यायचं असं आम्ही ठरवलं. अनेक गावांनी आमच्या आदिवासी भागात जवळजवळ 95% मानपान बंद केलेलं आहे आणि आम्ही त्यासाठी ही सामुदायिक विवाहाची चळवळ सुरू केलेली आहे. आपण एका बाजूला पैसे वाचवायचं म्हणतो म्हणून आम्ही सामुदायिक विवाह या ठिकाणी मंडळाने आमच्या घेतला आणि त्यासाठी चांगला प्रतिसाद दिला. एकच महिन्यात आम्हाला एवढा प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षी आम्ही 3 वेळेस म्हणजे 3 तारखा देऊन या ठिकाणी शुभविवाह, सामुदायिक शुभविवाह करणार आहोत. सर्व आदिवासी समाजाने, सर्व कार्यकर्त्याने, वधूवरांनी आम्हाला सहकार्य दिलं, त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि ही चळवळ पुढं नेऊ अशी अपेक्षा करतो. आमच्या आदिवासी नवरदेव किंवा नवरी हुंडा घेत नाही आणि देतही नाही, ही एक आमची चांगली परंपरा आहे आणि कुठे जर दिसलं तर आम्ही त्याला आडवे जातो आणि ही प्रथा आमच्या समाजात बंद करायला सांगतो. ही चांगली परंपरा आमचे सर्व समाज बांधव सुरू केलेली आहे, ती चळवळ पुढे नेऊ अशी मी अपेक्षा करतो. सर्व समाज बांधवांना या सामुदायिक विवाहात सामील झाले, सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आज या ठिकाणी सामुदायिक विवाह आपल्या भंडारदरा या हॉलमध्ये नसून एका निसर्गरम्य ठिकाणी पार पडत आहे. आम्ही 1 महिन्यापासून प्रत्येक गावागावी जाऊन मिटिंगा घेतल्या, सर्वांना समजावून सांगितलं की हुंडा द्यायचा नाही आणि घ्यायचा नाही. सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देते. अशोकराव भांगरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे या दाम्पत्याने या सामुदायिक विवाह सोहळ्याचा विडा उचलला आहे आणि या सोहळ्याला तोलामोलाची साथ अकोले तालुका आदिवासी मित्र मंडळ आणि अकोले पश्चिम विभागातील वारकरी संप्रदायानं दिली. या सोहळ्यासाठी हजारो वऱ्हाडी मंडळी हजर होती. असे सामुदायिक विवाह सोहळे जर पार पडले तर कोणत्याही बापाला आणि मुलीला आपले जीवन संपवण्याची गरज पडणार नाही. संस्थेने जी लग्नाची आर्थिक मदत जी शेतकऱ्यांना केलेली आहे, त्यामुळे त्यांचा आर्थिक खर्च म्हणजे बराच खर्च जो लग्नासाठी जो बेकार म्हणजे खर्च होत होता तो थांबलेला आहे. त्यांनी असं म्हणजे या संस्थेचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा. पुढील जीवनाची वाटचाल एकदम योग्य रीतीने करण्यासाठी अशा मोठे हुंडे देणे, थाटामाटात लग्न करणे हे सर्व बंद केलं पाहिजे. अशा आर्थिक संस्था म्हणजे ज्या ह्या संस्था आपल्याला मदत करताना त्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये लग्न करण्यासाठी म्हणजे ॲडमिशन घेतलं पाहिजे असं म्हणजे सहसा एक आदर्श म्हणून समाजापुढे यावी. हे म्हणजे जे आता लग्न होत आहे हा जरी म्हणजे पहिलाच हे असं आहे तर इथून पुढे अनेक असे विवाह होतात अशी माझी इच्छा आहे. न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, AS9 मीडिया, अकोले.